सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। नमस्कार मित्रांनो, मागील काही तासांमध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। तसेच सध्या देखील राज्यातील वातावरण बदललेले आहे। आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या हवामान मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता, आज रात्री मध्यरात्रीला संपूर्ण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस होणार आहे। या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं जास्त पाहायला मिळू शकतं। तसेच जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे। त्यासोबतच कोकणात देखील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण डोंबिवली, वसई विरार आणि तसेच कोकण पट्ट्याच्या इतरही आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला आज रात्री आणि उद्या देखील मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस होईल। यामध्ये अहिल्यानगरचा भाग झालं, सांगलीचा परिसर यामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस आज रात्री होईल। तर सोलापूर, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या भागात मोठा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आज आणि उद्या होईल। उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस आता पुढील 2 ते 3 दिवस या भागांमध्ये कायम असू शकतो। तसेच विदर्भात देखील मध्यरात्रीला पावसाचा जोर वाढणार आहे। अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या परिसरात आपल्याला आज रात्री, उद्या आणि परवा देखील मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल। मित्रांनो, एकंदरीतच पाहायचं झालं तर राज्यातील पावसाची उघडीप आता संपलेली आहे। कालपासून बऱ्याच भागात पाऊस झाला, आज देखील पावसाने हजेरी लावली आणि आज रात्री तसेच उद्या देखील महाराष्ट्रात पाऊस होणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, उद्याचा अंदाज 23 तारखेला देखील आपल्याला मराठवाडा, विदर्भ अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। तर उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 23 तारखेला होईल। 24 तारखेचा अंदाज देखील आपण पाहू शकता, संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस गुरुवारी म्हणजेच 24 जुलै रोजी पाहायला मिळेल। मात्र विदर्भात मोठा पाऊस असेल। तसेच 25 तारखेला पहिलेच राज्यातील वातावरणात थोडासा बदल होणार आहे। काही भागांमधील पाऊस आपल्याला थोडासा कमी झालेला पाहायला मिळेल। मात्र विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात मोठा पाऊस होणार आहे। 26 आणि 27चा देखील अंदाज आपण या ठिकाणी पाहू शकता। संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला 26 तारखेला भयंकर ढगफुटीसारखा पाऊस पाहायला मिळेल। मात्र मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात हलका ते मध्यम पाऊस असेल। मराठवाड्यात मोठा पाऊस होऊ शकतो। 27 तारखेला देखील राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।